नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इथं 18 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते बघणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, जर तुम्हाला येत्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन जर करायचं असेल तर आपण एक 1 डे लाईव्ह रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे आजपासून। 99 रुपये फक्त फी असणार या बॅचची आणि या बॅचचा कालावधी कंबाईनची गटब पूर्व परीक्षा होईपर्यंत असणार आहे। म्हणजे एक जवळपास 17-18 दिवसांचा कालावधी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। आणि या बॅच मध्ये बघा एवढे सगळे घटक जे ते पूर्ण केले जाणार आहे। 2 दिवस या बॅचचे ऍडमिशन ओपन राहतील, 300 विद्यार्थ्यांची लिमिट आहे। यानंतर बघा कंबाईन विजेता बॅच 2 चे ऍडमिशन सुरू आहे। 35 दिवसांचा कालावधी मी डेली सांगतो। PYQ आहे, नोट्स आहे, लाईव्ह लेक्चर्स आहे। ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता। त्याचबरोबर बघा RRB ग्रुप डी ची आपली बॅच सुरू झालेली आहे, टेटची बॅच सुरू झालेली आहे, ऑल इन वन नावाची बॅच आपली सुरू झालेली आहे, त्याचे लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहे। ठीक आहे। त्याचबरोबर अभ्यास मित्र नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता किंवा डायरेक्ट Amazon वरून नोट्स आपल्या मागवू शकता। Amazon वर सर्च करताना अभ्यास मित्र MPSC नोट्स म्हणून सर्च करा, तुम्हाला आपल्या नोट्स येऊन जाईल। तिथं 800 रुपयांमध्ये तुम्हाला 6 सब्जेक्टच्या नोट्स मिळणार आहे घरपोहोच प्रिंटेड स्वरूपात। त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, यशवंत बॅच जी ती सुद्धा आपण सुरू केली होती, पण आज ती आपण क्लोज करणार आहोत। त्यामुळे जर कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल 4 महिन्यासाठी प्लस टेस्ट सिरीज असलेली बॅच 1499 मध्ये, तर आज तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, आज लास्ट डे या बॅचचा, उद्यापासून ही बॅच तुम्हाला ऍप वर दिसणार नाही। त्याचबरोबर तुम्ही सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकता, ती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अभ्यास मित्र नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल। तर 1 डे रिव्हिजन बॅच आज आपली सुरू होती। त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे 1 डे रिव्हिजन बॅच असणार आहे करंट अफेअर्सची सुद्धा, तर त्याबाबत तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल। त्यासाठी ऍप डाउनलोड करून ठेवा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा। सुरुवात करूया इथं 18 जानेवारी रोजीच्या करंट अफेअर्सला, जिथं पहिला क्वेश्चन आहे, तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश जे म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर आता तुम्ही मला सांगायचंय की एखाद्या न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश व्हायचंय जर राज्यातील उच्च न्यायालयाचं, तर पात्रता काय असावी लागते। तर बघा मी सांगून देतो, पात्रता एक तर 10 वर्ष वकील असावं, ठीक आहे, किंवा 10 वर्ष न्यायिक पद भूषवलेलं असावं। काय? न्यायिक पद भूषवलेलं असावं। ठीक आहे, 10 वर्ष वकील किंवा 10 वर्ष न्यायिक पद जे आहे ते भूषवलेलं असावं, ही पात्रता लागते। ठीक आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, अजून एक गोष्ट इथं सांगायची आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी अशी एक गोष्ट गरजेची, ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी ती पात्रता कन्सिडर केली जात नाही। आता मला म्हणायचं काय की राष्ट्रपतीच्या मते एखादा व्यक्ती कसा असावा, म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत ती तरतूद नाही। ठीक आहे। तर ज्यांना पॉलिटीचं नॉलेज आहे त्यांना माझा क्वेश्चन समजला असेल, ज्यांना समजला नाही त्यांनी कमेंट बॉक्स चेक करा, बाकीच्या मुलांनी उत्तरं दिलेली असेल। तर इथं बघा, द्रौपदी मुर्मू, आता बघा उच्च न्यायालयातील जे कोणते न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करत असतं, तर राष्ट्रपती करत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं व्यवस्थितपणे। यानंतर पुढे जाऊया, बघा महत्वाच्या नियुक्त्या बघा, ASCOM नावाची संस्था आहे, तिचे सरचिटणीस बनलेले मनीष सिंघल। त्यानंतर महत्वाच्याला स्टार करतो, इस्रोचे नवे अध्यक्ष झालेले व्ही नारायणन, आणि यांच्या अध्यक्षतेखाली आपण स्पेस डॉक मिशन सक्सेसफुली राबवलेलं आहे। स्पेस डॉक मिशन म्हणजे काय, तर आपण बघा 2 ऑब्जेक्ट जे आहे स्पेस मध्ये, तर त्याला अटॅच करण्याचं, 2 उपग्रहांना अटॅच करण्याचं मिशन जे ते सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे किंवा करून दाखवलेलं आहे डॉकिंग व्ही नारायणन यांच्या अध्यक्षतेखाली। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI, आधारचं संपूर्ण कंट्रोल करणारी संस्था आहे, तिचे CEO बनलेले भुवनेश कुमार। बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान। RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा। राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम। ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष जय शाह। जे स्टार मार्क केलेले ते सगळ्यात जास्त महत्वाचे। भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती। भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना। ऍक्सिस बँकेचे MD CEO अमिताभ चौधरी। अभ्युदय जिंदल हे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले।
अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनले. भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे, लक्षात ठेवा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी DK सुनील आणि जयतीर्थ राघवेंद्र जोशी हे ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, पूर्व भारतातील पहिल्या आणि देशातील 6व्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात झाले? तर इथं पहिला ऑप्शन तर एकच, आपण जर बघितलं तर हा दुसऱ्या देशात आहे. ब्रिस्बेन आपल्या देशात आहे का? नाही. मग त्यामुळे आपल्याकडे उरतात 3 ऑप्शन. मग आपण जर बघितलं तर इथे स्पष्टपणे कशाचा उल्लेख आहे? राज्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं दिल्ली काय केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर काय केंद्रशासित प्रदेश, मग राज्य एकच आहे पश्चिम बंगाल. तर आपण जर बघितलं तर पूर्व भारतात, ठीक आहे. आणि आपण इथं जरी बघितलं 6व्या खगोलशास्त्रीचं आणि पूर्व भारतातील, ठीक आहे. मग आपण जर बघितलं दिल्ली उत्तर भारतात आहे, जम्मू काश्मीर उत्तर भारतात आहे, पूर्व भारतात फक्त एकच आहे पश्चिम बंगाल. तर अशा प्रकारे इझिली आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. मग पूर्व भारतातील पहिली खगोलीय वेधशाळा जी आहे, म्हणजे या वेधशाळेच्या माध्यमातून आपण ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करू शकतो. तर पूर्व भारतातील ही पहिली आहे आणि देशातील 6वी आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग पश्चिम बंगालमधील कुठं? तर गरपंचकोट नावाचे टेकडे आहे, त्या टेकड्यामध्ये ही वेधशाळा स्थापित करण्यात आलेली आहे. आपल्या भारतामध्ये ऑलरेडी लडाख, नैनिताल, त्यानंतर माउंट अबू, पुणे आणि तामिळनाडूमधील कावलूर या ठिकाणी वेधशाळा स्थापन आहे. या 5 आहे आणि आता ही 6वी वेधशाळा गरपंचकोट या ठिकाणी स्थापन करण्यात आली. मग तिला आपण प्रसिद्ध आपले शास्त्रज्ञ आहे सत्येंद्रनाथ बोस यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. ममता बॅनर्जी काय आहे? मुख्यमंत्री. पक्ष कोणता आहे? तृणमूल काँग्रेस. CV आनंद बोस हे राज्यपाल आहे. लोकसभेच्या 42 जागा, राज्यसभेच्या 16 जागा. त्यानंतर जर बघितलं सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. बक्सा राष्ट्रीय उद्यान आहे, जलदपारा राष्ट्रीय उद्यान आहे आणि गोरुमारा राष्ट्रीय उद्यान पक्ष आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पार्लमेंट पॉवर फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस अ कोऑपरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन पर्स्पेक्टिव्ह, ठीक आहे, अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचं लेखक कोण आहे? मी परत सांगतो, पार्लमेंट पॉवर फंक्शन आणि प्रिव्हिलेज, ठीक आहे, अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचं लेखक कोण आहे? त्या पुस्तकाचं लेखक आहे मित्रांनो KS चौहान. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर आपले जे उपराष्ट्रपती आहे जगदीप धनखड यांनी KS चौहान यांचं जे पुस्तक आहे पार्लमेंट पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचं आपण म्हणूया की लॉन्च केलेलं आहे. हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला जसं दिसतं की पार्लमेंटचा पॉवर काय आहे, पार्लमेंटचं कार्य कसं करते, पार्लमेंटचे प्रिव्हिलेजेस म्हणजे पार्लमेंट आपले जे मेंबर आहेत त्यांना कोणते विशेष अधिकार उपलब्ध करून देते, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आता काही महत्त्वाचे पुस्तकं बघूया आपण इथं. बघा मित्रांनो, जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक कोणाचं आहे? तर अमित शहा यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. कैरोस पुस्तक कुणाचं आहे? तर जेनी एर्पेनबेक, ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. टिपू सुलतान द सागा ऑफ म्हैसूर इंटररेग्नम हे पुस्तक विक्रम संपत यांचं आहे. स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक रामचंद्र गुहा यांचं आहे. द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन्स हे पुस्तक कल्पना शंकर यांचं आहे. चनोक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक अभिजित बॅनर्जी आहे. स्कल्पेड स्टोन्स हे पुस्तक जे आहे ते अश्विन प्रभू यांचं आहे. व्हाय भारत मॅटर्स S जयशंकर यांचं पुस्तक आहे. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी बालसुब्रमण्यम यांचं पुस्तक आहे. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी स्टोरी हे पुस्तक R अश्विन यांचं आहे. आणि विटनेस हे आत्मचरित्र साक्षी मलिक यांचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये कनुमा हा पुष्पोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यात सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, साजरा करण्यात आलेला आहे? तर तेलंगणामध्ये बघा, मकर संक्रांतीनंतर जो 3रा दिवस असतो, 3rd डे, तर त्या दिवशी कनुमा नावाचा उत्सव सेलिब्रेट करण्यात येतो. आणि त्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये पशु वगैरे असतात, जे काही जनावरे वगैरे असतात, तर त्यांची पूजा केली जाते. जसं आपल्याकडे पोळ्याला केली जाते तसं यांच्याकडं कनुमाला केली जाते. आणि कनुमा संक्रांतीनंतर 3ऱ्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. कुठं? तर आंध्र प्रदेशमध्ये. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर बघा,
तेलंगणाची राजधानी हैदराबाद, रेवंत रेड्डी मुख्यमंत्री, जिष्णू देव वर्मा राज्यपाल, लोकसभेच्या 17, राज्यसभेच्या 7, विधानसभेच्या 119 जागा. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं विभाजन 2 जून 2014 झालं. आंध्र प्रदेशचा पार्ट होतो तेलंगणा. हैदराबाद शहर मूसी नदीच्या काठावर वसलेलं, एवढं लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र कधी होते, एकत्र कधी झाले होते ते 1956 ला, वेगळे कधी झाले 2 जून 2014 ला. त्यानंतर तेलंगणाला किती राज्याची सीमा आहे, तर आपल्या महाराष्ट्राची तर आहेच, पण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकची सुद्धा आहे. 4 राज्याच्या सीमा आहे. तेलंगणा हे लँड लॉक स्टेट आहे. लँड लॉक म्हणजे सगळ्या बाजूने राज्याने जमिनीने वेढलेलं स्टेट आहे, त्याला समुद्र किनारा लागत नाही. ICC ने डिसेंबर 2024 या महिन्यासाठी पुरुष खेळाडू बेस्ट प्लेयर क्रिकेटसाठीचा पुरुष कॅटेगरीमध्ये कोणाची निवड केली, तर जसप्रीत बुमराह याची निवड केलेली आहे. बघा मित्रांनो, ICC दर महिन्याला एक फिमेल आणि एक मेलला बेस्ट प्लेयरचा अवॉर्ड देते. डिसेंबर महिन्यासाठी जर आपण बघितलं, जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली. भारताचा खेळाडू ऑस्ट्रेलियाची जी काही BGT झाली होती, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, तर त्यामध्ये बाकीचे प्लेयर जर आपण बघितले त्यांनी परफॉर्मन्स नाही दिला, पण एकटा बुमराह जो आहे त्याने ऑस्ट्रेलियाला काय केलं होतं, नडला होता, असं आपण साध्या सोप्या गावाकडच्या भाषेत बोलू शकतो. आपण जर बघितलं मित्रांनो, तर महिलांमध्ये हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू ॲनाबेला सदरलँड हिला मिळालेला आहे. यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. दुबई मध्ये हिचं मुख्यालय, संयुक्त अरब अमिरातमध्ये. जय शाह अध्यक्ष आहे आणि जोसेफ अलार्डिस CEO आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा मनमोहन जी मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कुठे झालं, तर आपण जर बघितलं तर इस्कॉनचं एक मोठं मंदिर आहे, श्री 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 राधा मदन मोहन, ठीक आहे. हे जे मंदिर आहे मित्रांनो, याचं उद्घाटन अलीकडे नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर आशिया खंडातील दुसरं सगळ्यात मोठं इस्कॉनचं मंदिर आहे. 170 कोटी रुपये खर्च आलेला आहे. 12 वर्ष लागले हे मंदिर बांधण्यासाठी. 9 एकर परिसरामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये सर्वाधिक 430 ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर कोणी केलेला आहे, तर आपण जर बघितलं ग्रँड स्लॅम सामने काय असतात, तर वर्षभरात टेनिसच्या प्रमुख 4 स्पर्धा असतात. एक असते ऑस्ट्रेलियन ओपन, दुसरी असते US ओपन, ठीक आहे. त्यानंतर तिसरी विम्बल्डन आणि चौथी आहे फ्रेंच ओपन. मग आपण हे 4 स्पर्धामध्ये दरवर्षी सामने खेळले जातात, ठीक आहे. एक स्पर्धा जिंकली, आपण जर बघितलं तर एक मॅच जिंकली प्लेयर पुढच्या फेरीत जातो, दुसरी ती मॅच जिंकली प्लेयर पुढच्या फेरीत जातो. अशा प्रकारे 430 सामने आतापर्यंत कुणीच खेळले नव्हते. आता हा विक्रम नोवाक जोकोविच जो सर्बियाचा आहे त्याने आपल्या नावावर नोंदवलेला आहे. त्याने तब्बल 430 सामने खेळले आहेत आणि त्या 430 मध्ये 379 सामने जिंकले सुद्धा आहे. यानंतर भारतीय उद्योग परिसंघाचे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाने सर्वोच्च गैर नागरी सन्मान ऑनररी सिटीजन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले. तर बघा मित्रांनो, भारतीय उद्योग परिसंघाचे म्हणजे भारतीय उद्योग महासंघाचे माजी महासंचालक तरुण दास यांना जर आपण बघितलं, सिंगापूरने आपला ऑनररी सिटीजन अवॉर्ड जो आहे तो दिलेला आहे. हा अवॉर्ड का दिला, तर एकेकाळी आपण जर बघितलं तर 1993 ला भारताचे जे काही उद्योगपती आहे तर त्यांचं आपण जर बघितलं सिंगापूरमध्ये एक टूर जो आहे तर तो आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये मोठा वाटा होता तरुण दास यांचा. आणि भारताची लुक ईस्ट पॉलिसी होती, काय होती, लुक ईस्ट पॉलिसी होती त्यावेळी. आताची भारताची पॉलिसी काय आहे, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी, म्हणजे आपल्या पूर्वेकडील देशा सोबत काहीतरी करा, ऍक्ट करा, ठीक आहे. पहिली होते लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशाकडे बघा. तर त्या पॉलिसीच्या अंतर्गत आपण जर बघितलं तर सिंगापूर सारख्या देशासोबत आपले संबंध सुधारवण्याचा प्रयत्न तरुण दास यांनी केला होता. बघा, ऍक्ट ईस्ट आणि लुक ईस्ट पॉलिसी हे कोणाशी संबंधित आहे, तर आपल्या पूर्वेकडील देश आणि पूर्वेकडील देशाची एक संघटना आहे, तिचं नाव आहे आसियान. यानंतर ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे, तर या क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे, भार्गवास्त्र. आपण जर बघितलं तर आता हे जे काही ड्रोन आहे तर हे युद्धामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते. जसं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे, मग रशियाला
एवढं जड का जातं, तर रशियाकडं आपण जर बघितलं तर युक्रेनकडं आपण जर बघितलं तर तुर्कीने तयार केलेले स्वस्त दरामध्ये मिळालेले ड्रोन आहे आणि ते ड्रोन रशियन सैनिकांना पकडून पकडून मारताय. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर असे भारतावर परिस्थिती आली तर आपण आपल्याकडे सध्या स्वदेशी ड्रोन वगैरे नाहीये. ठीक आहे. बनवलेले आहे तर ते थोडेफार आहे. अमेरिकेकडून आपण काही घेतलेले. मग आता आपण काय केलेलं आहे तर ड्रोन नाही पण आपण मिसाईल त्या विरोधात विकसित केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे भार्गवास्त्र. ठीक आहे. हे मिसाईल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडने हे मिसाईल जे ते विकसित केलेले. 6 किलोमीटरच्या अंतरामध्ये ड्रोन वगैरे काय आला तर याला समजून जातं आणि 2.5 किलोमीटर पर्यंत असतात हे मिसाईल डायरेक्ट त्या ड्रोनला उडू शकतं. ठीक आहे. 64 ड्रोन एकाच वेळेस उडवण्याची ताकद या भार्गवास्त्रामध्ये आहे. आपण जर बघितलं तर आता महत्वाचे विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी बघूया. केंद्र सरकारने चंद्रयान 4 मिशनला मान्यता दिली. ते कोणत्या वर्षी लॉन्च केलं जाईल? 2028 ला. टँक जोरावर नावाचा टँक जो आहे त्याची यशस्वी चाचणी DRDOने केली. अग्नी 4 ची यशस्वी चाचणी सुद्धा कोणी केली तर DRDOनेच केलेली आहे. अग्नी 4 मिसाईल 4000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. त्याचबरोबर 1000 किलो वजन सोबत नेऊ शकतं. भारतातील पहिले नागरी अंतराळ पर्यटक कोण बनले आहे? गोपीचंद थोटापुरा. त्यानंतर अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण आहेत? ओलेग कोनेनेन्को. कासा नावाची स्पेस एजन्सी कोणाची? दक्षिण कोरियाची आहे. जगातील पहिले 6G उपकरण कुठं तयार करण्यात आलं? जपानमध्ये. पृथ्वीच्या तापमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारत आणि कोणता देश तृष्णा उपग्रह विकसित करते? तर फ्रान्स. पेरू आणि स्लोवाकिया आपण जर बघितलं तर नासाचे एक आर्टेमिस मिशन आहे तर त्या आर्टेमिस मिशन बाबत एक करार करण्यात आलेला आहे, आर्टेमिस करार. तर पेरू हा 41वा सदस्य देश बनलेला आहे त्या कराराचा आणि स्लोवाकिया 42वा. यानंतर जानेवारी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे सुरू झाला? तर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद गुजरातमध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये 47 देशातून 143 व्यक्तींनी तसेच आपल्या देशातील 11 राज्यातून 52 व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे. अहमदाबाद गुजरातमध्ये हा उत्सव सुरू झाला. भूपेंद्र पटेल यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर गुजरातची राजधानी गांधीनगर, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा. आपण जर बघितलं वासंदा राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. कबुई रोंगमी नागा समुदायाद्वारे गणनागाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर गणनागाई उत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा आहे. लक्षात ठेवायचे गणनागाई उत्सव. जेव्हा कापणीचा सीझन असतो तेव्हा गणनागाई उत्सव जो आहे तो मणिपूरमध्ये सेलिब्रेट केला जातो. आता बघा काही महत्वाचे सण बघा. आपण जर बघितलं तर दोल जत्रा उखारची पूजा कुठली? त्रिपुरा. मोपिन महोत्सव अरुणाचल प्रदेश. लुंगनाई फेस्टिवल मणिपूर. त्यानंतर सेक्रिन उत्सव कुठला आहे? नागालँडचा. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बिहू उत्सव कुठला आहे? तर आसामचा आहे बघा. त्यानंतर जर बघितलं तर याओ शॉंग महोत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा. चेरोबा उत्सव मणिपूरचा आहे. ठीक आहे. तर हे काही उत्सव आहे जसं की चपरा कुट, मीमकुट आणि पावलकुट आपण जर बघितलं आणि तलफाम कुट हे उत्सव मिझोरमचे आहे. शुभंग लीला महोत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा आहे. आणि सोलुंग फेस्टिवल कुठले? तर अरुणाचल प्रदेशचे. तर किचकट नाव आहे बघा. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. 12वा क्वेश्चन. कोणती कंपनी भारतातील पहिली खासगी कंपनी बनली ज्याचे स्वतःचे उपग्रह आहे? तर भारतातील पहिली खासगी कंपनी जिचे स्वतःचे उपग्रह आहे तिचं नाव आहे पिक्सेल. तर पिक्सेलचे आता स्वतःचे उपग्रह आहे. तिने स्पेस एक्सच्या सहाय्याने आपले उपग्रह जे ते अवकाशामध्ये पाठवलेले आहे आणि आपण जर बघितलं भारतातील पिक्सेल ही पहिली खासगी कंपनी बनलेली आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं पिक्सेलची स्थापना फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली. बेंगलोरमध्ये मुख्यालय. ऐवेस अहमद तिचे संस्थापक आणि CEO आहे. त्याचबरोबर सहसंस्थापक आहे क्षितिज खंडेलवाल. यानंतर टेस्ट क्वेश्चन आहे बघा. पूर्व भारतातील आपली जी वेधशाळा आहे ती कुठे स्थापित करण्यात आलेली हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर 1 डे रिव्हिजन बॅच आजपासून सुरू होते. ज्याला जॉईन करायचे असेल, ज्याला हे टॉपिक कव्हर करायचे असेल ते नक्की जॉईन करा. तुम्हाला टाइम टेबल वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल. त्याचबरोबर विजेता बॅच 2च्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर मी देणार आहे त्यामुळे सेपरेट घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्या या बॅचेस सुरू झालेल्या RRB ग्रुप डी साठी, टेट साठी आणि ऑल इन वन बॅच आपली सुरू झालेली. ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी त्वरा करा.
अभ्यास मित्राचं नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता, प्लस नोट्स पॅक इथं तुम्हाला PDF मिळतील. जर तुम्हाला प्रिंटेड मटेरियल पाहिजे असेल तर ते Amazonवरून तुम्ही मागवू शकता. तसे आपली यशवंत बॅच आज लास्ट डे, जर तुम्हाला जॉईन करायचं असेल. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करू शकता. थांबूया मग आपण इथं. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.